कारंजा पिंजर रोडवरील घटना। कारंजा पिंजर रोडवरील ग्राम तुळजापूर जवळ बोलेरो मालवाहू पिकअप व प्रवासी ऑटो आणि अन्य मालवाहू एक ऑटो अशा दोन वाहनांची जबर धडक झाली। या धडकेमध्ये प्रवासी ऑटो मधील एका महिलेसह 2 जण जागीच ठार झाले तर 8 ते 9 जण जखमी झाले असून त्यामध्ये काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे। ही दुर्दैवी घटना 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली। अपघाताची माहिती पायलट विधाता चव्हाण व तुळजापूर येथील येवतेकर यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली। त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्वधर्म आपत्कालीन रुग्णवाहिकेच्या पथकासह घटनास्थळ गाठून मदत व बचाव कार्य केले। या अपघातामध्ये शालिनी उत्तम लोखंडे, निलेश रमेश वनारसे, मारुती पिराजी शिंदे या तिघांचा जागेचा मृत्यू झाला। MH 37 T 4641 क्रमांकाचे महिंद्रा पिकअप वाहन भरधाव वेगात पोहा येथून कारंजाच्या दिशेने येत होते। त्याचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्या चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रवासी ऑटोला समोरून जोरदार धडक दिली। प्रवासी ऑटोच्या मागे दुसरा मालवाहू ऑटो येथे असल्याने त्याला सुद्धा धडक बसली। या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू तर इतर 9 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता राजेश वानखडे, वाशिम।